भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र सोलापूर यांच्या गॅस्ट्रोएंटेरोलॉजी विभागाच्या वतीनं पोट, आतडे, लिव्हर व पचन संस्थेशी संबंधित आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यात आले। मार्कंडे रुग्णालयातील ओपीडी हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर माणिक गुर्रम, संचालक डॉक्टर विजयकुमार आरकाल, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, रायेशम एमुल, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, कमटम सर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, किसन श्रीराम, डॉक्टर श्रीकांत माकम, डॉक्टर अभिजित चिंचोली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच श्री मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। या संपूर्ण शिबिराचे प्रमुख संयोजन गॅस्ट्रोएंटेरोलॉजी तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पुढाकार घेऊन केले होते। त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांची तपासणी करून दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली। त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून विशेष कौतुक केले। प्रास्ताविकात डॉक्टर कोठे यांनी सांगितले की यकृत व पचन संस्थेचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेले तर गंभीर गुंतागुंत टाळता येते। त्यामुळे वेळेवर निदान आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे। या शिबिरामध्ये एंडोस्कोपी तपासणीवर 50% सवलत देण्यात आली। तसेच फायब्रोस्कॅन, रक्त तपासणी आणि पोट, आतडे व लिव्हरशी संबंधित आजारांची मोफत तपासणी करण्यात आली। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या तपासण्यांमुळे अनेक रुग्णांना त्यांच्या आजारांचे प्रारंभिक निदान होण्यास मदत झाली। महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मोफत आरोग्य शिबिर ही आजच्या काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो। विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते। तसेच रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी भविष्यात सर्व विभागांच्या माध्यमातून अशा मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला। या शिबिरात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी आणि फायब्रोस्कॅन या तपासण्या मोफत करण्यात आल्या। यांच्याकडून एकूणच आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे मोफत गॅस्ट्रो शिबिर केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा या संकल्पनेला बळकटी देणारे ठरले। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पुढाकारामुळे सोलापूरमध्ये आरोग्य सेवेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे। मी आपल्याला हेच सांगू शकतो की या उपक्रमातले परिश्रम घेणाऱ्या सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आणि आयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो। चला आपण सर्वजण मिळून एक निरोगी आणि सक्षम समाज निर्माण करूया। धन्यवाद। सर्व विभागाचे सगळ्या विभागाचे दर महिन्याला शिबिर सगळ्या विभागात एकत्रित करायचं एक शिबिर अशा पद्धतीनं सगळ्या विभागातील शिबिर खरंच मार्चच्या अखेर व्हायला पाहिजे। त्या पद्धतीची नोंद घ्या आणि उद्याच्या बोलण्यासाठी ते करणंही आपल्याला गरजेचं आहे। तुम्हाला माहिती आहे तर आता या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा मला आपण शिबिरात आणलेलं आहे त्यांची त्याची गैरसोय होऊ नये याची जाणीव व्हायला पाहिजे। तर मी एवढंच सांगतोय की आता सूर्यप्रकाशने ते लिव्हर असेल किंवा तुमचं ते काय आहे फार मोठे शब्द फॅटी लिव्हर सर्वसाधारणपणे फॅटी लिव्हर कशामुळे होत आहे हे सांगितलं नाही। फॅटी लिव्हर जास्त नॉनव्हेज खाल्ल्यानं होत आहे आणि वेगळ्या पद्धतीनं आता बोलता येत नाही, वेगळ्या पद्धतीनं काही जास्त झालं तर होत आहे असं तुम्ही तर सांगितलं। आता पेशंटला कशामुळे होतं हे समजलं तर काही पेशंट त्याच्यातले 100% ऐकतात असं नाही आहे। त्याच्या आहारी गेल्याने पुढे ऐकत नाही, पण त्याच्यातलं 20% जर ऐकलं तर आपल्या प्रबोधनाचं काहीतरी त्याच्यावर परिणाम झाला याचंही समाधान आपल्याला। त्यामुळे नॉनव्हेज शक्यतो कमी करा, बंद करा म्हणत नाही, कारण का मीच घेतो त्यामुळे तुम्हाला म्हणता येणार। बाकी सर मी घेत नाही, तुम्हाला सांगतो स्ट्रिक्टली तुम्ही अवॉइड करा। त्यामुळे तुम्ही या फॅटी लिव्हर एक सर्वांचं जे आहे त्याच्यात ते कमी होईल आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये, भारतामध्ये किंवा इथं सोलापुरात त्याची संख्या कमी व्हायला मदत होईल।
सरांच्या विनंतीला तुम्ही सगळ्यांनी मान द्यायला पाहिजे अशा प्रकारची मी पण विनंती करतो. आता दुसरी LFT कावीळ ते देखील अशाच सगळ्या रोगांची निर्मिती आहारापासून होते. आणि मी एक पेशंट आहे, सगळे हे मला झालेले आहेत. त्यामुळे मला अनुभव या रोगांचा हे अनुभव न घेता शिक्षणातून सांगतात मी अनुभवातून सांगतो. सगळं आहार मधूनच येतो बरोबर. प्रवास करून आहार उत्तम शाकाहारी आहार जर घेतला तर याच्यातले बरेच प्रश्न सुटतात. तर काहीतरी बोलावं म्हणून सांगितलं म्हणून मी तुम्हाला उपदेश करतो असं नाही आहे. तर ते बोललं पाहिजे आणि जे बोलतो ते चांगलं बोललं पाहिजे म्हणून या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि ह्यांचं जे आता आपल्या समोर आमच्या बाकीचे इतर डॉक्टर्स इतर विभागातले डॉक्टर्स ती यांच्याकडनं ते शिकतील ते देखील असं ग्रुप वाईज विभाग वाईज ते देखील या ठिकाणी शिबिर घेऊ. आणि हे शिबिर घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यांना काही आर्थिक स्थिती अशी नाही आहे की कुठेही हॉस्पिटलमध्ये कुठे स्वतः खर्च करून ट्रीटमेंट घेणं सध्याच्या ह्याच्यामध्ये जिकरीच आहे. लक्षात जास्त खोलवर जात नाही. या परिस्थिती सगळ्यांची राहत नाही. अशा वेळेला आमच्यासारख्या संस्थेने त्याच्यात पुढाकार घ्यावा. अशासारख्या डॉक्टरांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा. आणि या ठिकाणी अशा पद्धतीच्या सर्व विभागातल्या शिबिरामध्ये आपण शिबिरार्थी म्हणून यावं आणि तुमचा उपाययोजना करून घ्यावा अशा प्रकारची मी विनंती आपण सगळी करतो. एक ह्याच्यामध्ये डॉक्टर साहेब समाजाचा पण देखील आपल्याला भेटल्याचा आनंद आहे. याला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सोलापूर मार्कंडेय सरकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट आदरणीय सत्यनारायणजी बोल्ले साहेब, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री गुर्रम सर, या ठिकाणी उपस्थित असलेले गुर्रम सर तसंच अरकान सर व सर्व डायरेक्टर्स. आज सोलापूर रुग्णालय असेल, डॉक्टर कोठे सर असतील यांच्या वतीने आज हा जो कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय शुद्ध कार्यक्रम या ठिकाणी आहे. कारण का गोरगरीब लोकांना या ठिकाणी त्याचा लाभ होणे आवश्यक आहे. कोठे सरांचे विशेष या ठिकाणी कौतुक करतो. समाजामध्ये काम करत असताना ह्या देखील गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांचं काम जो आहे आज आपल्याला माहीत आहे ते समाजामध्ये काम करत असताना लोकांची जी काही खरी गरज आहे, आज आपल्याला पोटाचे अनेक विकार या ठिकाणी होत असताना त्याच्यावर कुठेतरी मात केलं पाहिजे. अशा पद्धतीचं शिबिर या ठिकाणी आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम खरंच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या संख्येने या आरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा. कारण का आताच आमचे सर सत्यनारायणजी बोल्ले साहेब सांगत होते की आपल्या रोजच्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या आरोग्याकडे जो काही दुर्लक्ष होतो हे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून या ठिकाणी हा शिबिर या ठिकाणी आयोजित केलंय. त्याचा सर्वांनी लाभ घेणं गरजेचं आहे. आपलं देखील या ठिकाणी कर्तव्य आहे की अशा जे काही आपण शिबिर वगैरे जे असतात त्या ठिकाणी जाऊन आपण निश्चित त्या ठिकाणी तपासणी केली पाहिजे. आज मला कौतुक याचं वाटतं सर की मी परवा दिवशी वाडी हॉस्पिटलला गेलो होतो. आपल्या सोलापूर सरकारी रुग्णालयाचं त्या ठिकाणी देखील आपलं नाव निघालं की मुली सर होते, त्या ठिकाणी गोडबोले सर होते, अनेक डायरेक्टर्स त्या ठिकाणी होते, बंद सर होते, बाकीचे भरपूर डायरेक्टर्स लोक त्या ठिकाणी होते. सोलापूर मार्कंडेय सरकारी रुग्णालय अतिशय चांगल्या पद्धतीने हे तुम्ही हाताळता चालवता. समाजामध्ये एक चांगलं कमी म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं जे मोठे मोठे आपल्याकडे जे हे मशिनरी आले ते अतिशय लोकांच्या हितासाठी आपण या ठिकाणी तुम्ही उपयोग करता असं त्या ठिकाणी आपलं नाव निघालं. त्यांचं आत्ता 20 ते 22 पेशंटची OPD या ठिकाणी चालू झाली. त्याच्या मानाने आपले 300-350 मी त्यांना सांगितलं सर आमच्या 250 ते 300-350 पर्यंत आमची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. तर त्या ठिकाणी रुग्णालयाचं ते विशेष या ठिकाणी नाव उल्लेख करून घेतले की तुम्ही समाजकार्यामध्ये अतिशय कोऑपरेटिव्हमध्ये रुग्णालयाचं खरंच नाव लौकिक या ठिकाणी आहे असं ते म्हणत होते. आणि मला खरोखरच या ठिकाणी सर्व माझे चेअरमन असतील, प्रेसिडेंट साहेब असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन साहेब असतील, मॅडम सर, तसेच आमचे सर्व डॉक्टर्स, डायरेक्टर्स यांचं विशेष कौतुक करावं वाटतं की
समाजामध्ये जे जे लोकांना उपयोगीचे जे काही म्हणजे जे काही उपयोगाचे शिबिर आहेत ते या ठिकाणी निश्चित आमच्या सोलापूर रुग्णालयाशिवाय दुसरं कुठलीही हॉस्पिटल या ठिकाणी राबवत नाही. समाजातील प्रत्येक घटकाच्या माणसाला या ठिकाणी त्याचा लाभ व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं रुग्णालयाची वाटचाल कायम या ठिकाणी असते. आपण बघितलं कोविडमध्ये काम करत असताना देखील पहिलं हॉस्पिटल आहे की कोरोनाच्या पिरियडमध्ये MOU करणारं महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेसाठी हे पहिलं हॉस्पिटल आम्ही या ठिकाणी लोकांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं कोरोनाच्या काळामध्ये. विशेष या ठिकाणी आपलं सोलापूर शहरामध्ये आपल्या रुग्णालयाचं नाव भरपूर या ठिकाणी लोक घेतात आणि त्याबद्दल आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आदरणीय आपले आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब असतील, त्यांनी देखील महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी स्कीम्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले, त्याचा देखील लाभ आपण नागरिकांनी घ्यावं असं या ठिकाणी मी विनंती करतो. या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी निश्चित लाभ घेतील असं या ठिकाणी मी खात्री विश्वास देतो आणि मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आमचं जय जय. शिबिराच्या आणि आपल्या लोकांच्या मध्ये आपण जास्त वेळ घेत नाही. फक्त मी 3-4 गोष्टी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो. कोंडाणे साहेबांनी सांगितलं की मार्कंडे रुग्णालयाचं नाव ते घेत होते, ती खरी आहे. पण एकच आहे की आपल्या लोकांचं महत्त्व बऱ्याच वेळेला आपल्यालाच पटत नाही आणि ते यावेळेला दुसरे लोक सांगतात तेव्हाच आपल्याला कळतं. पण मार्कंडे रुग्णालयाची परिस्थिती अशीच आहे की आज आपल्याकडे सोलापुरात नाही तर बाहेरच्या गावात सुद्धा आपलं नाव सर्वदूर पोहोचलेलं आहे आणि आम्ही एक टप्पा गाठत आहोत. आता आज कोटे सरांनी हे जे शिबिर घेतलंय त्या माकम सरांसोबत आणि चिंचोळी सरांसोबत अशा पद्धतीचे आधीची शिबिरं झालेली आहेत. पण सरांनी आता बोलले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला अशाच प्रकारे आम्ही शिबिर पुन्हा अजून काही घेणार आहोत. तुमच्यासाठी पण मी माहिती सांगतो, संपूर्ण सोलापुरात जे नाहीये ते गॅस्ट्रोला कामाला येतं असं अर्बन प्लाझ्मा लेझर नावाचं एक मशीन असतं कोॲग्युलेशन, हे आपण आपल्याकडे उपलब्ध करून दिले. बाहेर सोलापुरात कुठंही ते नाहीये. आणि शेवटचं एक सांगतो, याच गोष्टीने जर का आपण बघितलं तर कालच मी एका नवीन प्रकल्पाची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला की सोलापुरात पहिल्यांदा रोबोटिक सर्जरी आणण्यासाठी आम्ही निश्चय केलेला आणि त्या दृष्टीनं आम्ही पाऊल पुढे टाकत आहोत. तर अशा गोष्टी आहेत की आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. सर्व डॉक्टरांनी त्याचा लाभ घ्यावा आणि रुग्णांनी सुद्धा लाभ घ्यावा आणि असंच मार्कंडे रुग्णावर आपला लोभ असावा. धन्यवाद.